आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या या शोकसभेच्या निमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना शेवटची श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मित्र, अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आता ज्यांनी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय गायकर साहेब आणि सर्वच राजकीय पक्षांचे सर्व नेते, उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, खरं तर उशीर खूप झालेला आहे. 2-3 तासापासून ही शोकसभा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. सर्वजण आपापली मतं मांडण्यासाठी या ठिकाणी खरं तर येत आहे. अनेकांचे काय मनोगत आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये घ्यायचे आणि आपल्या सर्वांचा अधिक मी वेळ घेणार नाही. खरं तर 4 दिवसापूर्वी दादांचं निधन झालं आणि ह्या 4 दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र रडताना आपण सर्वजण पाहतोय. शेवटी मित्रांनो, माणसाचं आयुष्य हे किती क्षणाचं आहे ते आपण अजितदादांच्या आमदारसाहेब घटनेनं आपण सगळ्यांनी ते अनुभवलं पाहिजे. माणसाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा काही ना काही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर असतात. आपल्याला किती आयुष्य हे आपल्याला कोणालाच माहीत नसतं आणि म्हणून आहे त्या आयुष्यामध्ये, आहे त्या जीवनामध्ये आपण समाजामध्ये राहून समाजासाठी काही ना काही काम करायचं असतं आणि म्हणून असाच अजितदादांचा जन्म बारामतीमध्ये झाला. ते आपल्या सर्वांच्या दृष्टी नशिबान होते की ते जरा मोठ्या कुटुंबात जन्माला आले, पण आपल्यासारखे लोक सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपण सगळ्यांनी जन्म घेतलेला आहे आणि म्हणून अजितदादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बारामतीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या अकोले तालुक्यासाठी जे काही म्हणून चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं खरं तर महाराष्ट्रभर केला. आणि म्हणून गेले अनेक वर्षे महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, महाराष्ट्राला पुढं नेत असताना, महाराष्ट्रातले अनेक प्रश्न सोडवत असताना अकोले तालुका देखील सुद्धा सुजलाम सुफलाम करण्याचं काम खरं तर दादांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. पूर्वीचे 35-40 वर्ष माजी मंत्री मधुकररावजी पिचडसाहेब असतील, वैभवराव असतील, त्यांच्या बरोबरीनं आता आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, तेव्हापासून तर आत्तापर्यंत या अकोले तालुक्याला दोन्ही हातांनी भरभरून देण्याचं काम खरं तर ह्या परिवारानं केलेलं आहे. नेतृत्व बदलली परंतु इथली जनता कायम आपल्यासोबत आहे आणि या जनतेला आपण काही ना काही दिलं पाहिजे. त्यांना मायेचा आधार, आपुलकीची भावना ही सातत्याने दिली पाहिजे याची जाण ठेवून, भान ठेवून खरं तर दादांनी ह्या तालुक्यासाठी खूप काही दिलं आहे. आज हा अकोले तालुका जो काही बदलताना आपण सर्वजण पाहतोय, मला वाटतं या पवार कुटुंबाची आपल्या तालुक्यावर प्रचंड मोठी ही मायाची सावली आहे आणि म्हणून इतक्या लवकर खरं तर दादा आपल्यातून जातील असं आपल्याला कोणाला वाटलं नव्हतं. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा आपण सगळ्यांनी जर सुरुवातीला मोबाईल जर बघितले असतील तर आपल्याला कोणालाच पटत नव्हतं. मी देखील सुद्धा 8:30-9:15 एक मोबाईल काढला आणि पट्टी वाचली तर माझासुद्धा विश्वास बसत नव्हता. मी सहज ती बातमी जरा पुढे ढकलली आणि परत 10-15 मिनिटानंतर अशा बातम्या जेव्हा आल्या तेव्हा मनाला अत्यंत धक्का बसेल अशा प्रकारचा प्रसंग आपण सर्वांनी पाहिला. इथं बसलेल्या असलेल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये दादांचे व्यक्तिगत संबंध आलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या मागच्या दरम्यानच्या काळामध्ये देखील सुद्धा दादांची आणि आमची देखील सुद्धा एक जवळीक वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर निर्माण झाली होती. 2019ची विधानसभा असेल, 2024ची विधानसभेची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये एक वेगळ्या विषयांवर चर्चा, बाकीच्या गोष्टींवर विचारविनिमय करण्याचा योग सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून आला. अलीकडच्या काळामध्ये गायकर साहेबांच्या माध्यमातून मागासी सहकारी साखर कारखाना असेल, तालुक्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात असेल, सातत्याने येणं जाणं, वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करणं, असा अत्यंत जवळून संबंध आल्यामुळं खरं तर जी काही घटना घडली ती आपल्या सर्वांच्या मनाला खरं तर दुःखदायक अशा प्रकारची घटना होती. आमदार साहेब, खरं तर 2-4 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली. काही लोक म्हणत होते, म्हणजे नियती कशी बघा, काही लोक म्हणत होते का बाबा आता मोठ्या पवार साहेबांचं वय झालंय म्हणून
अजितदादा आपल्या सर्वांच्या दृष्टीने योग्य नेतृत्व आहे आणि म्हणून अनेक लोक दादांकडे गेली, परंतु नियतीनं बघा इतका मोठा घाला घातला की ज्यांच्याकडून अपेक्षा होती अशा प्रकारचा एक कर्तबगार माणूस आपल्यातून खरं तर ते घेऊन गेले. आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की आपल्यापैकी जी लोक बसलेली आहेत, आज कोणी आपल्यासारखे लोक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, कोणी शेतकरी आहे, कोणी नोकरदार आहे, कोणी कामगार आहे, कोणी रोजगार आहे, प्रत्येकाला हे क्षणाचं आयुष्य आहे. कोण कधी आपल्यातून निघून जाईल, उद्या मी कधी मरल माझी गॅरंटी नाही, उद्या आपल्यापैकी कधी लोक आपल्यातून निघून जातील याची कोणत्या प्रकारची गॅरंटी आपल्या सर्वांना नाही. आणि म्हणून आहे तोपर्यंत मला वाटतं आपुलकीनं प्रेमानं जिव्हाळ्यानं जर आपण सर्वांमध्ये जर राहिलो तर मला वाटतं आपण शेवटी काय कमवलं आहे तर त्याची पावती आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी काय कमवलं असेल तर त्या अंत्यविधीच्या दिवशी जो काही जनसागर जनसमुदाय लाखोंची गर्दी जी काय आपण सगळ्यांनी बघितली, मला वाटतं दादांच्या कामाची पावती ही आपल्याला त्या दिवशी बघायला मिळाली. आणि म्हणून जसे दादा ज्या क्षेत्रात काम करत होते त्याच राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यासारखे लोक काम करतात. आपल्यामध्ये मतभेद आहेत परंतु मनभेद नसावे अशा प्रकारचं माझं मत आहे. वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करत असताना आपल्या प्रत्येकाच्या खांद्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे, परंतु आपण एक गोष्ट विसरता कामा नये की आपण सगळेजण या तालुक्यामध्ये जन्माला आलेले दत्ताभाऊ, आपण सगळी माणसं आहे आणि एक दिवस सगळ्याला मारायचं आहे. श्रीमंत गरीब दलित आदिवासी गोरगरीब प्रत्येकाचं जीवन हे क्षणिक आहे आणि म्हणून आहे तोपर्यंत आपण हे सगळं बाजूला ठेवून माणूस म्हणून आपल्या सर्वांमध्ये राहिलं पाहिजे. मला वाटतं ह्या गोष्टीचा जर आपण जर बोध जर घेतला तर आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतील. दादांच्या अनेक आठवणी आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये राहतील आणि म्हणून कितीही बोललं तरी दादांबद्दल ते कमी पडेल. या तालुक्याच्या उभारणीसाठी, या तालुक्याच्या एकीकरणासाठी, या तालुक्याच्या विकासासाठी दादांनी दोन्ही हातांनी भरभरून या तालुक्यासाठी दिलंय. म्हणून हा तालुका बदलताना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून दादा हे आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये कायम राहतील. मी आपल्या सर्वांच्या प्रती दादांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.